नमस्कार, आपण पाहत आहात ठामत मराठी न्यूज. मी आहे पूजा. पाहूया फास्ट टॉप 10 महत्त्वाच्या बातम्या. पुणे जिल्ह्यातील सासवड जेजुरी मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात भीषण अपघात. ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, अनेक जखमींची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट घेतली. रायगडच्या मानगाव येथील देवकुंड धबधब्यात पडून 2 पर्यटकांचा मृत्यू. चाकणहून आलेल्या 17 जणांच्या ग्रुपमधील दुर्दैवी घटना. जगभरातील मराठी समाजाशी संस्थात्मक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याची माहिती राजशिष्टाचार व प्रणाली मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. संभाजीनगरात एफडीएची मोठी कारवाई. 2.93 कोटी रुपयांचा निकृष्ट खाद्यतेलाचा साठा जप्त. बगारिया समूहावर धडक. धुळे जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतुसे जप्त. 2 आरोपी अटकेत. दिव्यांगांच्या 55 मागण्यांसाठी राज्यव्यापी निवेदन अभियान धुळ्यात. जनसंवाद फाउंडेशनच्या विशेष मोहिमेला वेग. शिरपूर शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. किराणा दुकान चोरीचा गुन्हा अवघ्या 4 तासात उघड. 2 आरोपी जेरबंद. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना BLO आणि CSIR कामातून मुक्त करा, अशी धुळे जिल्ह्यातील संघटनेची निवेदनाद्वारे मागणी. धुळे शहरात स्वच्छतेचा बोजवारा. सरकारी कार्यालयांसह जेल रोड परिसरात कचऱ्याच्या विळख्यात. मनपा प्रशासनावर नागरिकांचा संताप. धुळ्यातील पाचकंदील कापड मार्केट हटविण्यास सुरुवात. नव्या मार्केटसाठी दुकाने खाली करण्याची प्रक्रिया सुरू. या होत्या आजच्या फास्ट टॉप 10 बातम्या. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी पाहत रहा ठामत मराठी न्यूज. धन्यवाद.